जय हरी माऊली. आज तारीख 14. रात्री जो उंडवडीचा मुक्काम होता, जो पालखीचा मुक्काम ठिकाण आहे, तर आता आपण दर्शनाला जाणार आहोत. त्यानंतर आपला पुढील प्रवास हा बारामतीपर्यंत राहणार आहे. रात्री आपला मुक्काम हा आपला म्हणजे मुक्काम समोर एक 1.5 किलोमीटरवरती उंडवडी गाव आहे. त्या उंडवडी गावामध्ये आपला रात्री मुक्काम होता. तिथपासून आपण परत पाठीमागे आलो सकाळी सकाळी पालखी दर्शन घेण्यासाठी, कारण काल एवढी गर्दी असते, गर्दीमध्ये दर्शन हे थोडंसं अशक्य होतं. त्यामुळे सकाळी सकाळी दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी एवढे टेन्शन राहत नाही. तर चला आपण आता दर्शन घ्यायला जाणार आहोत. जी पालखी असते देऊ ते पंढरपूरला, या पालखीमध्ये तुकारामांच्या पादुका नेल्या जातात. तो हा पालखी रथ येते. रात्रभर असा नामाच्या गजरामध्ये जागरण केलं जातं. ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो त्या ठिकाणी अशा प्रकारे आता आपलं सकाळी सकाळी दर्शन झालेलं आहे. आता या पुढे आजचा मुक्काम बारामती असणार आहे. पाहूया आता बारामतीला मुक्काम होतोय की तिथून पुढे संसारला आपण जातोय, कारण एक दिवस आपल्याला पंढरपूरला जाऊन दर्शन करून यायचं, पुन्हा वारीमध्ये हजर व्हायचं. सकाळी आपण पालखीचं दर्शन घेऊन तो एक साधारण 4 वाजता निघालो. आता वाजले 6. 2 तासाच्या प्रवासानंतर आपण इथपर्यंत येऊन पोचलोय. पाहताय आता ह्या ज्या गाड्या चालल्यात, ज्या आपला दुपारचा विसावा असतो ना, त्या ठिकाणी जाऊन ह्या गाड्या थांबणार. तिथे पालखीचा दुपारचा विसावा, तिथे दुपारचं जेवण वगैरे करणार. संध्याकाळचा मुक्काम यांचा बारामती, बऱ्हाणपूर, बऱ्हाणपूरला मुक्काम आहे, दुपारचा मुक्काम. आणि संध्याकाळी मुक्कामी ही बारामतीला शारदा शाळेमध्ये मुक्काम असणार आहे. सकाळी सकाळी जे पुढे निघणारी जे वारकरी आहेत, 1 to 1 करत थोडं उन्हाच्या आधी, कारण आता उन्हाचा ताप भरपूर जास्त वाढली. या बाजूला काय पाऊस तर काहीच नाही आहे. त्याच्यामुळे जेवढं उन्हाच्या आधी चालता येईल तेवढं चालायचा प्रयत्न करतात आहे. छोट्या मोठ्या दिंड्या देखील पुढे चालतात आहे. हे कदम महाराज, बाकीचे चाललेत, हे थांबले आहेत, तरडे महाराज आहेत, काय कामाचे नाही. आता पाहिलं हे आमचे वारकरी जे थकलेले आहेत, आता गाडीवरची देऊन आता आराम करायला थांबलेत. साधारणतः 1-2 तासाच्या प्रवासानंतर, पायी चालल्यानंतर या इथे येऊन बसलेत. दमलेली लोक खरी.
हे दमलेले आहेत सगळे आता. आणि आमच्या आजीबाई तर आज सकाळपासून उठल्या उतरल्याच नाही आहेत. काल 5 किलोमीटर चालल्यामुळं काही जास्त दमल्या काय कोणाच ठाऊक. रामकृष्ण हरी माऊली. तर आपण आता आहोत बऱ्हाणपूरमध्ये. याच बऱ्हाणपूरमध्ये जे पालखीचा विसावा असतो ना, ते विसावाचं ठिकाण हे समोर येते. ते या ठिकाणी सगळ्या दिंड्या दुपारचं जेवण बनवतात तिथे आणि जेवण करून पुढील प्रवास चालू करतात. आता पूर्ण आणि आंघोळ जर करायची म्हटलं ना तर असे टँकर खाली लोक आंघोळ करतात. बघा अशा टँकर खाली उभं राहून आंघोळ करायची असते. आता इथे लोकांची स्वयंपाक करायची तयारी चालू आहे. या ठिकाणी पलीकडे एक रावटी पडलेली आहे. आणि या बाजूला देखील, या बाजूला पाहिलं ना, हे बघा या इथे सुंदर अशा वातावरणामध्ये हा पायी प्रवास दिंडीचा पालखीचा चालू आहे. माऊली, अशा तऱ्हेने आपण बारामती शहरामध्ये प्रवेश करतोय. आता पोहोचलो एकदा बारामतीत. आता इथून पुढे आपण दुपारचं जेवण वगैरे करून संसरला मुक्कामी जाणार आहोत. हे बारामती शहर पाहता इकडे या साईडला अशा मूर्त्या ठेवल्यात. हे डाव्या बाजूला बारामतीचं रेल्वे स्टेशन आहे. पुढे गेल्यावरती डाव्याच बाजूला पंचायत समिती आहे. आणि आपलं जे दुपारचा विसावा भारत बेकरी या ठिकाणी आहे. किंवा ही पंचायत समिती बारामतीची बारामतीची पंचायत समिती. आणि आपल्याला जायचं समोर दिसते ही भारत बेकरी आहे. या ठिकाणी आपला दुपारचा विसावा ही भारत बेकरी. मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सकाळी मी बोललो होतो आपला आजचा मुक्काम हा बारामतीला न होता हा संसरला होणार आहे. आपण बारामतीमध्ये भारत बेकरी होती तिथे दुपारी आराम केला आणि 3 वाजता संसरकडे प्रवास चालू केला. आता संसरला आपला मुक्काम असणार आहे कारण की आपल्याला जायचं आहे पुढे इंदापूरला. इंदापूरवरनं आपण जाणार आहोत पंढरपूरला. उद्या सकाळी आपण जाणार निमगाव केतकीला मुक्काम करणार. दुसऱ्या दिवशी तिथून पुढे इंदापूरला पोहोचून पुढे पंढरपूरला जाणार आहे. चला तरी देखील पुढच्या प्रवासात काय होतं आहे ते पाहू. आत्तापर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. ही आता आहे काटेवाडी.
अजित पवारांची दादांची काठीवाडी या साईडला